तर आम्ही आता गावाकडं आहे सध्या. आता आम्ही कीर्तनाला चाललो नागराळला. तर इथं दीदी बसली आहे, तिनं बी आत्ता चालल्या लातूरून. हाय का नाही ग दीदी? हाय कर, हाय कर. तर आमच्याला व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्रायबर करा. तर चला आता मग आम्ही कीर्तनाला तरी आम्ही कीर्तनासाठी दुसऱ्या गावाला निघालो आहे. मागे बाया बसल्यात आणि पुढं लेकरं आहेत. तरी नक्की बघा कीर्तन महाराजांचं. एक भगवंताचं नाव घेतलं तर काय होत नाही. घेऊन बघा, उद्यापासून सुरुवात करा. सकाळी उठल्यावर 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल राम राम ओम नमः शिवाय काही बी म्हणा, कुणाचं बी नाव घ्या, एकाला जातं. आणि संध्याकाळी अंतरणावर पडल्यावर 5 मिनिटं राम राम म्हणा. बघा बरकत, बघा बरकत. शेतात बरकत, धंद्यात बरकत, लेकरा बाळाच्या नीट बोलण्यात बरकत, बायकोच्या नीट बोलण्यात बरकत. बघा हो, करू बघा. काही फरक पडला तर देवाचं नाव घ्या, नाहीतर घेऊ नका. एवढ्या तळतळीनं बोलायला तुम्हाला. बघा घ्या. काय होतंय, काय होतंय नाव घेतल्यावर? काय होतंय म्हणून रे हेंद्रिया? काय होत नाही हे सांग, काय होत नाही हे सांग. नाव घेतलंय का तुमचं कोणी? हा, नाव घेतलंय का कोणी तुमचं? नाही. बघा माय नाही म्हणलं बघा. बायकोनं नाव घेतलं नाही का रे बाबा? ध्यान नव्हतं का म्हणतो तिनं नाव घेताळा. कसा असा कारवान बघितल्यावर बघू लागतं असं असा करून. नाव घेतलं बायकोनं, नाव घेतल्या उग नाव घेतली. नाव घेत 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 इस्टेटीची मालकीन झाली. आता काय करतो, तोंड पांढरे करून. ताकद नाही महाराज. 7च्या आत घरात म्हटल्यावर बरोबर घरात राहावं लागतं. 7च्या बाहेरून आणले पट्टी का ना, हे बघ असंच का. आणि घरातून बाहेर पडताना ठेवली चिल्लर. एका बायकोनं मरक्या माणसाचं नाव घेतलं तर तुमच्या प्रॉपर्टीची मालकीण झाली. तिनं जगाचा मालक असलेला माझा पांडुरंग त्याचं नाव घेतलं तर काय होत नाही सांगा विठ्ठल. दृढ माझे मन, दृढ माझे मन, आले भागाते आले भागाते पहिलं मागणं. आता उलटून उठाळ म्हणायचं हे देवाला. सगळ्यांनी म्हणून उठा. पुन्हा 4 वेळा म्हणायची गॅरंटी नाही. दयाळू आहे, उदार आहे, कृपाळू आहे, वाचलाव त्याच्या दयानं कोरोनाच्या झटक्यातून मागा. पहिलं का मागा? तुकाराम महाराजांनी देवा माझ्यातून तुझ्यात अंतर पडू देऊ नको. नंबर 1. आणि नंबर 2 ची मागणी आहे, हे माझं जे मन आहे का नाही देवा, मी ह्याच्या ताब्यादारीत गेलो, माझ्या ताब्यादारीत राहायला गेले. हे लच्चाळ कुत्र्यावरी झाले. काय मन इथं गेले की तिथं चाललंय, तिथं गेले की तिथं चाललंय, तिथं गेले की तिथं चाललंय, कुठं बी समाधान राहायला गेले.
आता मला सांगा, घर तुमच्या मनावर बांधला, बेडरूम कुठं, किचन रूम कुठं, हॉल कुठं, संडास रूम कुठं, चपल्या सोडायचं कुठं, बांधलाव का नाही? बांधलाव. तिथं समाधान वाटलं का 2 भिंती इथं बसला इथं समाधान वाटलं? पाया पडतोय एवढं तर सांगा. कुठं समाधान वाटलं? घरी का इथं? इथं काय कपड्याचं मंडप मारलं एवढं, इथं तुमच्या मनावर बांधलं की इथं का बरं समाधान वाटलं नाही सांगू? इथं ज्ञानोबरायची, तुकोबरायची, परमार्थाची व्हायब्रेशन्स आहेत. भगवंताच्या नामगजरानं ही भूमी पावन झालेली आहे आणि याचा परिणाम तुमच्या मनावर झाल्यामुळं मन शांत झालंय. आता कोठे घ्यावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणजे उगा कानावर पडला नाही तर एवढं समाधान वाटलं नाही, वागण्यात उतरलं तर कसं होईल? किती समाधान वाटलं. म्हणून देवा माझं मन मला ऐकायला गेले, तुझ्याजवळ बांधून ठेव. कोण म्हणाले? तुकाराम महाराज. लय महत्वाची मागणी आहे. दृढ माझे मन येथे राखावे, बांधून बांधून ठेवू देवा. का? तुझ्यापाशी बांधून राहिलं की ह्यानं समाधान राहतंय, बाहेर गेलं की ह्यानं बिघडलं नाही, वातावरण लागलं की बिघडतंय. म्हणून पहिली मागणी तुझ्यापासून अंतर पडू देऊ. दुसरी मागणी माझं मन तुझ्याजवळ बांधून ठेव. रे बेस दे थोडा. रे 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 ना रे
तर जसं माईच्या पदराला धरावं लागते, तसं कलियुगामध्ये जर आपण चुकून जाऊ नये, आपलं जीवन बर्बाद होऊ नये वाटलं, ज्ञानोबरायचं तुकोबरायचं पदर धरावं लागतं. ज्ञानेश्वरी म्हणजे पदर आहे, अभंग म्हणजे पदर आहे, धरा, चुकून जात नाही. आणि ज्यांनी पदर सोडलाय, ज्यांनी पदर सोडलाय, लिहून घ्या, आयुष्याचे शेवटी पश्चाताप करत रडत मरावं लागेल, रडत. किती हजार कोटीचा मालक राहू दे, ज्यांनी परमार्थापासून, हरिनामापासून, रामनामापासून, संत संगतीपासून दूर झालाय, त्याचं जीवन बर्बाद व्हायला वेळ लागला. म्हणून ऐका, नुसता ऐका नाही, सावध व्हा. हे वॉर्निंग आहे आपल्यासाठी. आयुष्यातला काळ चांगल्या गोष्टीमध्ये घाला. चांगल्या माणसाचा, चांगल्या गोष्टीचा प्रसार व्हायला वेळ लागतो. का म्हटलं मी? चांगल्या गोष्टीचा आणि चांगल्या माणसाचा प्रसार व्हायला वेळ लागतो. गणपतीनं दूध पिल्लं किती दिवसात करावं बरं भारतात? एकच रात्रीत हो, पण 750 वर्षाचा आमचा जगातला एक. तरी सगळ्यांनी कीर्तन ऐकलो आहेच. तरी आपलं व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईबर करा. आणि असंच गावाकडचे मस्त छान व्हिडिओ मस्त बघत राहा. आणि नक्की सबस्क्राईबर करा. चला मग, बाय.